नमस्कार। मेट्रो एक्सप्रेस या महानगरी मुंबईच्या बातम्यांच्या बाबतीत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आपण पोहोचलो आहोत। या बातमीपत्रात आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची घडामोड होतीये, ती वर्षा बंगल्यावर। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं हे शासकीय निवासस्थान आहे। पवार, तटकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये इथे चर्चा सुरू आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल या निमित्ताने जोडले जात आहेत, आपल्या सोबत फोन लाईनवरून आहेत। महेंद्र जोईल, वरकरणी ही चर्चा जरी महायुतीच्या संदर्भातली, जागा वाटपाच्या संदर्भातली असं सांगितलं जात असलं तरी बंद दाराआड काय घडतंय महेंद्र? नक्कीच प्रसाद सर, आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात त्या बैठका झाल्या होत्या, आढावा बैठका या झाल्या होत्या। या जो आढावा आहे तो एकंदरीत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात चर्चा करायला त्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि त्या संदर्भात एकत्रित महायुती म्हणून लढायचं या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या मुख्यमंत्र्यांशी बोलून दाखवल्यात। आणि बिलकुल महेंद्र, पटकन आणखी मुद्द्यावर आपण बोलूया, ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातही या बैठकीत काही ना काहीतरी चर्चा नक्की अपेक्षित आहे, तसं सूत्र सुद्धा सांगतात। तुमची सूत्र काय सांगतात? नक्कीच सर, माणिकराव कोकाटे संदर्भातही या आजच्या बैठकीत जी ती चर्चा झाल्याची माहिती मिळते। माणिकराव कोकाटेंचं तर पुढे काय करणार, कारण त्यांनी राजीनामा दिलाय आणि आज त्यांना न्यायालयाकडून ही जो आहे तो अंशच दिलासा मिळालाय। मात्र पुढे काय होणार या सगळ्या संदर्भातही चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळते। धन्यवाद महेंद्र या तपशिलाच्यासाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे।